नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे जे 12 ज्योतिर्लिंग असतात ते आज आपण सगळे 12ची 12 ज्योतिर्लिंग व त्याच्यावर जे काही विवादित ज्योतिर्लिंग आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघूया वन बाय वन। बघा आता पहिल्यांदा 12 ज्योतिर्लिंग आहेत, सगळ्याला आपल्याला माहित असतं किती 12 ज्योतिर्लिंग। बघा पहिल्यांदा आपण महाराष्ट्राची सोडून बाकीचे बघू। पहिलं केदारनाथ उत्तराखंडमध्ये केदारनाथच फक्त ज्योतिर्लिंग आहे, फक्त केदारनाथच हे ज्योतिर्लिंग आहे। आणि ज्योतिर्लिंग कोणाचे असतात? महादेवाचे, भगवान शिवाचे असतात मंदिर, त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात। केदारनाथ हे उत्तराखंडमध्ये आहे, ते ज्योतिर्लिंग आहे। बद्रीनाथ हे ज्योतिर्लिंग नाही, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं। बद्रीनाथ बघा, बद्रीनाथ जे आहे ना, बद्रीनाथ हे भगवान विष्णूचं असतं। काय? भगवान विष्णूचं मंदिर, त्याला बद्रीनाथ म्हणतात। तर त्यानंतर दुसरं महाकालेश्वर मध्य प्रदेश। आपल्या सर्वांना माहिती आहे उज्जैन या ठिकाणी महाकाल मंदिर आहे, तर तिथले महाकालेश्वर यांना मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा मध्य प्रदेश या ठिकाणी ओंकारेश्वर, जी नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे। त्यानंतर बघा गुजरात राज्यामध्ये सोमनाथ नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे। कोणतं? सोमनाथ नावाचं। त्यानंतर बघा वाराणसी, काशी, बनारस अशा नावाने जे प्रसिद्ध ठिकाण आहे उत्तर प्रदेशमध्ये, ते काशी विश्वनाथ, ते एक ज्योतिर्लिंग। कोणतं? काशी विश्वनाथ हे उत्तर प्रदेश या ठिकाणी, काशी या ठिकाणी आहे। त्यानंतर मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश राज्यामध्ये मल्लिकार्जुन नावाचे एक ज्योतिर्लिंग आहे। श्रीशैलम या ठिकाणी मल्लिकार्जुन नावाचे ज्योतिर्लिंग आहे। त्यानंतर बघा दक्षिणेला तामिळनाडू राज्यामध्ये रामेश्वर नावाचे एक ज्योतिर्लिंग आहे। तामिळनाडू राज्यामध्ये रामेश्वर नावाचे एक ज्योतिर्लिंग आहे। त्यानंतर बघा आता उरलेले आपण आता महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग बघूया। महाराष्ट्रामध्ये 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत। तर कोणते कोणते? त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र, कुठे कृष्णेश्वर? नाशिक या ठिकाणी। त्यानंतर भीमाशंकर कुठे आहे? भीमाशंकर आहे आपल्या पुणे या ठिकाणी, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी। त्यानंतर घृष्णेश्वर कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर हे वेरूळ या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा वैजनाथ किंवा वैद्यनाथ, परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील परळी या ठिकाणी परळी वैजनाथ आहे। त्यानंतर शेवटचे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, तर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, औंढा नागनाथ। त्यानंतर बघा आता बऱ्याच पुस्तकामध्ये जे सेंट्रलचे एक्झाम देतात, त्या सेंट्रलच्या एक्झाममध्ये बघा हे 2 ज्योतिर्लिंग दाखवत नाहीत, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ, त्यांच्याऐवजी नागेश्वर आणि वैद्यनाथ, कुठले? नागेश्वर गुजरात या ठिकाणी दाखवतात, वैद्यनाथ हे झारखंड, बाबा वैद्यनाथ म्हणतात, वैद्यनाथ हे झारखंड या ठिकाणी दाखवतात। तर हे कन्फ्युजन नको म्हणून मी हे स्टार करून लिहिलेलं आहे। जर महाराष्ट्राच्या परीक्षा असतील तर त्यामध्ये हेच उत्तर लिहायचं, आणि जर केंद्राचे असेल तर हे शक्यतो विचारतच नाहीत, कन्फ्युजिंग एरिया आहे। अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंग आपले संपलेले आहेत। धन्यवाद।